होते. एका बाजूला उर्वी 11 सायकच्या बिरवाडी, पॅराडाईज बोईसर, वामिका स्टार, आगवण आणि TTS. चारही संघांना विनंती करतो की आपण पुढे या. सेमीफायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच जो राहिला होता पॅराडाईज बोईसर संघाचा बादल. बादल आपण प्लीज या. बादल आमचा आवाज पोहोचतो तुमच्यापर्यंत. बादल सेमीफायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि ती ट्रॉफी वितरित करण्याकरिता मी विनंती करीन सचिन बांबीड सरांना की तुमच्या शुभ हस्ते सेमीफायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच जे राहिले होते बादल ते ठरतात. अतिशय सुंदर अशी स्पर्धा आपल्याला बघायला मिळाली आणि या स्पर्धेचा आता आपण निश्चित स्वरूपात निरोप घेतोय ज्या अनुषंगाने. आणि फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच सेमीफायनल मध्ये बादलला पाहिलं. फायनल मॅच मध्ये क्रितेश घरत, काय अफलातून फलंदाजी. क्रितेश घरत आपण या फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच निश्चित स्वरूपात दर्शवतात. गणेश माने साहेबांच्या शुभ हस्ते आपण क्रितेशला देणार आहोत फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. जबरदस्त खेळ राहिला क्रितेशचा. एक उत्कृष्ट फलंदाज आणि संघाचा सेनापती म्हणून भूमिका कशी असावी जी उत्तम प्रतीने दाखवली आणि फायनल मॅच मध्ये झंझावाती फलंदाजी. माने सरांना विनंती करतो की आपण या तुमच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच फायनल मॅचचा. चला जास्त वेळ न घेता आपण या स्पर्धेचं मुख्य वितरण अर्थातच उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक सिरीज, फर्स्ट प्राइज, सेकंड प्राइज, थर्ड प्राइज आणि फोर्थ प्राइज. सर्व खेळाडूंना विनंती करतोय की प्लीज आपण पुढे या. सर्व खेळाडू प्लीज. पॅराडाईज संघ हरकत नाही. क्रिकेटचा खेळ कधी जिंकावं लागतं कधी हरावं लागतं, त्याशिवाय क्रिकेट या खेळाला अर्थ नाही. तर जे खेळाडू आहेत 4 संघ होते त्यांना विनंती करेन की आपण प्लीज पुढे या. जाऊया आपण बक्षीस वितरण या कार्यक्रमाकडे. प्लीज संघांना विनंती करीन की आपण या. TTS संघ आहे, साई एकता, उर्वी 11 बिरवाडी हा संघ आहे, आगवण संघ, पॅराडाईज संघ. तुम्हाला विनंती करतो की आपण बक्षीस वितरण या कार्यक्रमासाठी या. आपण जाऊया अगदी शॉर्ट अँड स्वीट मध्ये हा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम इथे मात्र आपण उरकतोय. या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज, या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज कोण असेल आणि गेसेस. या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज कोण असणार आणि गेसेस. ऋषी सांगतात की मी आहे, सार्थक सांगतो की मी आहे, जीवा सांगतो की मी आज बॉलर घेतला आता फलंदाज नाही होऊ शकत. तर या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज ठरतोय पॅराडाईज बोईसर संघाचा जब्बीर, ज्याच्या नावावरती 92 धावा राहिल्या आणि जब्बीर ठरतात या स्पर्धेचे उत्कृष्ट फलंदाज. ट्रॉफी वितरित करण्याकरिता मी संकेत सावंत सरांना विनंती करतोय. संकेत सर तुमच्या शुभ हस्ते जब्बीरला आपण देणार आहोत बेस्ट बॅट्समन. जब्बीरच्या बॅटमधनं 92 धावांचा चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला आणि या स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी केली आणि ते ठरतायत या स्पर्धेचे उत्कृष्ट फलंदाज. एकदा जोरदार टाळ्या जब्बीरसाठी. चांगलं क्रिकेट खेळलं त्यांनी. तदनंतर या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज, या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज कोण असेल. TTS, बिरवाडी, आगवण, पॅराडाईज कोण असणार या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज. आणि ट्रॉफी वितरित करण्याकरिता सचिन दीक्षित यांना विनंती करतोय. सचिन दीक्षित आपण या तुमच्या शुभ हस्ते उत्कृष्ट गोलंदाज ज्यांच्या नावावरती 6 चेंडू 6 विकेट हाही इतिहास आहे तेच सचिन दीक्षित त्यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत उत्कृष्ट गोलंदाज ज्याची इकॉनॉमी राहिली 4.43 आणि ज्याच्या नावावरती राहिले 9 विकेट असा पॅराडाईज बोईसर संघाचा रेहान ठरतोय उत्कृष्ट गोलंदाज. रेहान या. रेहान ठरतायत बेस्ट बॉलर ज्यांनी इकॉनॉमिकल गोलंदाजी 4.43 ची इकॉनॉमी राहिली आणि ते ठरतायत या स्पर्धेमध्ये SD विनर सुरेंद्र स्मृती चषकात
खऱ्या अर्थानं आपण पाहतात उत्कृष्ट गोलंदाज आणि सचिन दीक्षित जे SD विनर संघाचे एक खूप चांगले गोलंदाज म्हणून ज्यांचं देखील नाव घेतलं जातं त्यांच्या शुभ हस्ते हे आपण पाहतोय. बेस्ट बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय रेहान, चांगला खेळ केला. तदनंतर या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर गणेश माने सरांना विनंती करीन. गणेश माने सर तुमच्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आगवण संघ म्हटलं की क्षेत्ररक्षणात ज्यांना कोणाची तोड नाही. आगवण क्षेत्र संघासमोर कोणी क्षेत्ररक्षण करणं बरोबरी करणार नाही असं आगवण संघाचा ठरतो उत्कृष्ट क्षेत्ररक्षक उमेश माची. आणि गणेश सरांना विनंती करीन की आपण या उमेश ठरतात या स्पर्धेतले उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जीवाचा आटापिटा करत धावा सेव्ह कशा कराव्या या आगवण संघाकडून शिकावं. चित्याची चपळाई जी कोणाकडे आहे ती आगवण संघाकडे आहे. अंडरआर्म टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहतात बेस्ट फिल्डर उमेश माची. पाटील नेटवर्क एक क्षणचित्र टिपत्यात. विकास फोटो सेशन करतील कारण वेळ निघून जाते, आठवणीत राहतात ते म्हणजेच फोटो. आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक चांगला खेळ आणि चांगल्या खेळात आपण पाहतात. आता जाऊया, प्रत्येकाला हवं असतं की ट्रॉफी माझ्या हातामध्ये कधी येईल आणि मग फोटो काढून कधी इंस्टाग्रामची स्टोरी फेसबुकची स्टोरी अपलोड कधी होणार. या स्पर्धेमध्ये चतुर्थ पारितोषिक खूप चांगले प्रयत्न राहिले आणि चतुर्थ पारितोषिक या स्पर्धेचे ठरत आहेत. TTS चिंचणी ट्रॉफी वितरित करण्याकरिता मी विनंती करीन रुपेश राऊत सर आणि गणेश माने सर आपण या तुमच्या शुभ हस्ते TTS बोईसर या संघाला आपण देणार आहोत चतुर्थ क्रमांक गोल्डन सुवर्ण चमचमती ट्रॉफी. आणि TTS संघानं खूप छान खेळ दाखवला. शेवटची 2 षटकं त्रास देणारी राहिली, हरकत नाही, क्रिकेटचा खेळ यालाच तर म्हणतात. आणि चतुर्थ क्रमांक या स्पर्धेचं आपल्याला बघायला मिळतं. जी रोख रक्कम आणि हे दिलीप भाऊ खूप सुंदर पद्धतीने खेळ केला आणि येथे चतुर्थ क्रमांक TTS एक जुना जाणता असा संघ ज्यामध्ये युवा खेळाडू आता निश्चित स्वरूपात दाखल झालेत आणि ज्यांनी चांगला खेळ दाखवलाय. वेल प्ले. तदनंतर अभिनंदन, हरकत नाही. क्रमांक जरी 3-4 असला तरी खेळ चांगला राहिला, खेळाची वृत्ती चांगली राहिली, भूमिका चांगली राहिली. तदनंतर तृतीय क्रमांक या स्पर्धेचं जात आहे ते म्हणजेच जय जोगण्यात वामिका स्टार आगवण मेहुल पाटील सरांचा संघ. मी विनंती करीन सजित दादा, चिराग पाटील सर आणि सजित दादा यांना विनंती करीन की आपण या तुमच्या शुभ हस्ते मात्र हे तृतीय क्रमांक खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल. आणि बाळाभाई जय जोगण्यादेव वामिका स्टार आगवण हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. मा भवानीकडनं त्यांना मात्र या स्पर्धेसाठी टी-शर्ट्स. आणि तदनंतर आपण पाहतायत फॅशन फ्युजन ब्युटिक यांच्या माध्यमातून आपण पाहतात ही टी-शर्ट्स आपल्याला पाहायला मिळते MB स्पोर्ट्स. आणि तृतीय क्रमांक सजित आणि आपल्याला पाहायला मिळतात चिराग पाटील, सजित बाळा आणि चिराग पाटील यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी इथे वितरित होते. आणि इथे आपण पाहू शकाल आगवण संघ तृतीय क्रमांक. प्रयत्न चांगले राहिले परंतु अंतिम पदापर्यंत येता आलं नाही, हरकत नाही. तदनंतर या स्पर्धेचा मालिकावीर 2 नावं होती पण त्या 2 नावांमध्ये टॅकल केलं पुढे तो कोण असेल? एनी गेसेस? पॅराडाईज तुमची इच्छा कोणाला द्यावी की सिरीज असायला पाहिजे? बिरवाडी तुम्हाला कोण वाटतं? सुधीर सरांना विनंती करीन आणि लिकेश पाटील सरांना विनंती करतो. लिकेश भैया पडद्याच्या मागे राहणं ते पसंत करतात परंतु दिलीप भाई सांगतात की लिकेश तुम्हाला यावं लागेल. चेतन सांगतात की मी ओव्हर आमचा सामना आज नव्हता मित्रा, हरकत नाही. आणि ज्याच्या नावावरती 131 धावांचा डोंगर उभा केला ज्यांनी, अर्थात क्रितेश घरत मॅन ऑफ द सिरीज
क्रितेश घरत गोज टू मॅन ऑफ द सिरीज. 131 रन आणि 131 पॉइंटनं जब्बीरला टॅकल केलं ज्यानं, तोच आपल्याला पाहायला मिळतोय. क्रितेश घरत मॅन ऑफ द सिरीज. जबरदस्त खेळ. आणि क्रितेश घरत आपल्याला पाहायला मिळाले. क्रितेश 2 मिनिटं जॉईंट होणार का? नाही होणार, घाईत आहेत. ओके, ऑल राईट. तदनंतर या स्पर्धेला 2 दिवस ज्यांनी आवाज दिला, 3 दिवस आम्हाला पाहायला मिळाले आमचे वरिष्ठ, अर्थातच प्रीतमदादा घरत, व्हॉइस ऑफ पास्तर, पास्तरचा ब्रँड, ज्या नावानं, गोटा या नावानं खूप प्रेम मिळालं त्यांना. आणि उत्कृष्ट समालोचक, मी विनंती करीन ही ट्रॉफी वितरित करण्याकरिता पप्पू पेडणेकर सरांना की तुमच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आपण इथे वितरित करणार आहोत. आणि इथे आपल्याला पाहायला मिळतात आणि इथे आपण पाहू शकाल खूप छान समालोचन केलं. आणि त्याच साथीनं व्हॉइस ऑफ सातपाडी मनीष चौधरी हेही, यांनी देखील 2 दिवस चांगली साथ दिली या कॉमेंट्री बॉक्समध्ये. आणि ट्रॉफी वितरित करण्याकरिता मी विनंती करतोय दीपक बिहारी सरांना की या तुमच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आपण देणार आहोत. दीपक बिहारी नाही आहेत. येस, त्यानंतर अजून एक इथे मात्र मनीष चौधरी मॅन फ्रॉम सातपाडी याला सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर जाऊया अजून एक गोड आवाज धनसार गावचा उत्कर्ष पाटील याला देखील मात्र सन्मानित करण्यात येईल ट्रॉफी देऊन. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे तो उत्कर्ष पाटीलसाठी. मॅन फ्रॉम धनसार हा आवाज मात्र पालघर जिल्ह्यापर्यंत सीमित राहिला नाही तर मुंबई शहरापर्यंत गेलेला आवाज आहे. दिलीप चव्हाणच्या शुभ हस्ते ट्रॉफी देण्यात येत आहे. उत्कृष्ट गुणलेखक अभिजित या आपण. अमर आणि केतन यांना मी विनंती करेल की अभिजितला अगदी लिकेश दादा मी सांगेल की जी गुणलेखक आहे ना तुम्ही सांगते प्रिंट आउट करून आणलंय, इतकी चांगली गुणलेखकी आपल्याला पाहायला मिळते. अभिजितसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. धन्यवाद प्रीतम दादा घरत. तदनंतर आपण आता जे आमचे पंच होते त्या पंचांचे पुन्हा एकदा आभार, ज्यांनी खूप छान पंचांची भूमिका पार पाडली. बाळादादा असतील, सर्व आमचे SD विनरचे, आमचे DJ ऑपरेटर यांचे देखील आभार, यूट्यूब लाईव्ह या सर्वांचे आभार. आणि तदनंतर जाऊया आता उर्वी डीजेचे प्रॉपरायटर रोहित भाऊ आपण या आणि तुमचं इथे सन्मान चिन्ह आपण कलेक्ट करायचं आहे. तुम्ही आमचा आवाज पोहोचविण्याचं काम केलं. मी विनंती करतोय ते सन्मान चिन्ह देण्याकरिता शरद तिवारी सरांना. शरद तिवारी साहेब आपण या तुमच्या शुभ हस्ते इथे उर्वी डीजे यांचं इथे यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. राजेश सर आपण आहेत. राजेश सर या तुमच्या शुभ हस्ते इथे उर्वी डीजे यांचा आपण कौतुक सोहळा इथे आपण पाहणार आहोत. यस, रोहित दादा पाटील रोया. उर्वी डीजे हे नाव नाही, हे ब्रँड झालं. तुम्हा आम्हा सगळ्यांना पालघरमध्ये वेळ लावून सोडलं या नावानं उर्वी डीजे. तदनंतर पाटील नेटवर्कची टीम. पाटील नेटवर्क आपण या. पाटील नेटवर्क जागृत या. झोप आले बरोबर आहे पण यावं लागेल. इथे 3 दिवस थेट लाईव्ह प्रक्षेपण. ओम यांना विनंती करतोय की ओम आपण या तुमच्या शुभ हस्ते आपण इथे पाटील नेटवर्क्सला यथोचित स्वागत सन्मान, ज्यांचा गुणगौरव सोहळा आणि इथे जागृत आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांना हे सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मानित करतो आहेत. चांगलं क्रिकेट दाखवलं ज्यांनी पाटील नेटवर्क्स या चॅनलच्या माध्यमातून. आणि लीलावती क्रिएशन जी LED स्क्रीन राहिली, मी ओमकार यांना विनंती करीन, ओमकार आपण या तुमच्या शुभ हस्ते लीलावती क्रिएशन ची जी मात्र ही सुंदर स्क्रीन आपल्याला एंटरटेन केलं या स्क्रीननं,
जिथे चांगले डिसिजन ऑन स्क्रीन दाखवता आले आणि ही ट्रॉफी इथे सन्मान चिन्ह देतील ओमकार. श्री 11 संघाकडून चांगले क्रिकेट खेळत असतात आणि लीलावती क्रिएशन ही स्क्रीन आपल्याला बघायला मिळाली. क्वालिटी का बॉस सचिन दीक्षित कंटिन्यू पंच 3 दिवस. मी ट्रॉफी वितरित करण्याकरिता विनंती करतोय विजय सरांना. विजय सर आपण या तुमच्या शुभ हस्ते सचिन दीक्षित यांचा इथे यथोचित स्वागत सन्मान करावा, ज्यांनी सलग 3 दिवस न थकता न थांबता न झुकता पंचांची भूमिका केली. एकदा सचिन दीक्षित भाऊ यांच्यासाठी टाळ्या व्हायला हव्या. जास्त वेळ न घेता आता बक्षीस वितरण या कार्यक्रमाला सांगता देऊया. या स्पर्धेचा द्वितीय क्रमांक दुसरं पारितोषिक ठरते पॅराडाईज बोईसर. रोख रक्कम 25,000 रुपये आणि पॅराडाईज बोईसर संघ प्लीज आपण जॉईन व्हा. आणि ही ट्रॉफी वितरित करण्याकरिता मी विनंती करतोय मंगेश नगरकर सर आपल्या शुभ हस्ते ही मात्र ट्रॉफी आपण इथे वितरित करणार आहोत. प्लीज पॅराडाईज बोईसर जास्त वेळ न घेता आपण यायचं आहे आणि मंगेश नगरकर सर ती ट्रॉफी इथे वितरित करतील. या पॅराडाईज बोईसर संघ आपल्याला पाहायला मिळतोय जिथे मंगेश नगरकर सर आहेत ज्यांच्या शुभ हस्ते द्वितीय पारितोषिक या स्पर्धेचं पॅराडाईज बोईसर आपल्याला पाहायला मिळतात. एक लखपती स्पर्धा, लाख मोलाची स्पर्धा या स्पर्धेला सांगता देत असताना आपण पाहतायत आणि इथे रोख रक्कम 25,000 रुपये आणि आपण पाहताय ही सुवर्ण चमचमती झगमगती ट्रॉफी आपल्याला बघायला मिळते. आणि इथे आपण पाहतायत खूप सुंदर पद्धतीनं खेळ दाखवला पॅराडाईजनं. शेवटच्या क्षणाला क्रितेशनं सांगितलं की आमच्या समोर नाही. कंकरे साहेब आपण देखील जॉईंट व्हा. सगळे ऑल आमचे आहेत मॅनेजमेंट मंडळी आणि इथे द्वितीय पारितोषिक. थँक्यू सो मच पॅराडाईज. तदनंतर एक सत्कार घेणार आहोत आपण ज्यांनी 1992ला क्रिकेट या खेळाला सुरुवात केली. 1992 ते आत्तापर्यंत टिल डेट नाव अर्थात यतीन राऊत. यतीन राऊत आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. सध्या तुम्ही सेलिब्रेशन मध्ये आहात. यतीन राऊत निकुंज त्यांना कळवा काहीतरी त्यांच्याबद्दल बोललं जात आहे. यतीन राऊत आमचा आवाज तुमच्यापर्यंत येतो आहे. 31 वर्ष तुम्ही क्रिकेट खेळलं. तुमचं मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित स्वागत. चेतन आणि क्रितेश दर्शवत आहेत 33 वर्ष. चेतन आणि क्रितेश दर्शवतात की अजून 10 वर्ष ते खेळणार. यास क्रितेश जे तुम्हाला वाटतं ते होणार नाही, 10 वर्ष खेळणार ते. आणि त्यांचं इथे या अंडरम क्रिकेटची केलेली सेवा त्यांचा यथोचित स्वागत सत्कार. दिलीप दादा प्रत्येक खेळाडूचा प्रत्येक प्रमुख मान्यवरांचा आदर सत्कार कसा करावा या SD विनरने शिकवलं. तदनंतर या स्पर्धेचा प्रथम पारितोषिकाचा मानकरी उर्वी 11 साई एकता बिरवाडी ट्रॉफी वितरित करण्याकरिता विनंती करतो कंकरे साहेबांना आणि नगरकर साहेब देखील असतील. कंकरे साहेब आपण या. प्रमोद कंकरे सर आणि इथे उर्वी 11 साई एकता बिरवाडी हा संघ बघायला मिळतो. आज साई एकता बिरवाडी उर्वी 11. आज उर्वी 11 या नावाला भरपूर डिमांड राहिलं. ज्यांनी PDTPL या स्पर्धेमध्ये देखील प्रथम पारितोषिक 50,000 रुपये आणि रोख रक्कम. लिकेश भाऊ या. आणि प्रथम पारितोषिक या स्पर्धेचं आपल्याला बघायला मिळतं. अतिशय चांगला खेळ राहिला आणि इथे या स्पर्धेला आपण निरोप देतोय. खूप सुंदर रीतीने ही स्पर्धा राहिली. SD विनर लिकेश दादांचे मी आभार मानीन, दिलीप दादांचे आभार मानीन, बाळा दादांचे आभार मानीन, सचिन भाऊंचे आभार मानीन. प्रत्येक वर्षी ज्या ज्या वेळेला ही स्पर्धा येते त्या त्या वेळेला निमंत्रण पोहोचतं आम्हाला आणि भरपूर प्रेम मिळतं. या सर्व आयोजकांचे हृदयाच्या अंतःकरणापासून आभार आणि या स्पर्धेचा आम्ही घेतोय निरोप. धन्यवाद. थँक्यू सो मच.
यहाँ से यहाँ पे आया ऐसा आया था मैच देखने अमन यादव